स्वारगेट एसटी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीचं चारित्र्य हनन रोखण्याची मागणी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पुणे जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत। पीडित तरुणीची विविध माध्यमांतून बदनामी होती, ही बदनामी रोखण्यासाठी न्यायालयाकडून मनाई आदेश देण्यासाठी सरोदे यांनी अर्ज केला। फिर्यादी तरुणीला काल 2 समुपदेशक देण्यात आले होते। पीडित तरुणीचा आज न्यायालयात जबाब नोंदवला जाणार। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। पुणे स्वारगेट बस लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीचं चारित्र्य हनन रोखण्याची मागणी केली जाते। ॲडव्होकेट असीम सरोदे पुणे जिल्हा न्यायालयात आता अर्ज दाखल करणार आहेत। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, खरं तर ही घटना घडल्यापासून पीडित तरुणीवर सुद्धा अनेक आरोप केले जातात आणि या सगळ्या प्रकरणी आता असीम सरोदे यांनी पुढाकार घेतला आणि ते या सगळ्या प्रकरणी आता अर्ज करणार असल्याची माहिती मिळते। घटनेमध्ये पीडित तरुणी ही स्वतः फिर्यादी आहे आणि तिच्यासोबत काय घडलं हे तिनं पोलिसांसमोर विस्तर जबाब दिलेला आहे आणि त्यावरून तक्रार दाखल केली होती। त्याच तक्रारीवरून किंवा फिर्यादीवरून संबंधित आरोपीला देखील अटक करण्यात आलेली होती आणि हे सगळं होत असताना ज्यावेळेस कोर्टामध्ये हा विषय आरोपीला हजर करण्यात आला त्यावेळी युक्तिवाद केला गेला आणि पीडित तरुणीचं चारित्र्य हनन एका अर्थाने त्यानंतर सुरू झालं। वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतो आपण अलीकडच्या काळामध्ये, तशा पद्धतीच्या कथानकं जी आहेत ती पसरवली गेली। मग त्यामध्ये कोणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते किंवा इतर माध्यम जे आहेत ते देखील त्यांच्याकडून देखील अशा पद्धतीने वेगवेगळी वक्तव्य केली गेली की त्या पीडित तरुणीचं चारित्र्य हनन करणारी होती, तिची बदनामी करणार होतं आणि हे चुकीचं आहे। त्या पीडित तरुणीची मानसिकता लक्षात घेऊन आणि तिच्यावरती झालेला अत्याचार, तिने दिलेला जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पीडित तरुणीचं चारित्र्य हनन थांबावं, तिची बदनामी थांबवावी यासाठीचा मनाई आदेश न्यायालयाने जारी करावा आणि त्यासाठी म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। त्याविषयी या माहितीला त्यांनी दुजोरा दिलेला आहे आणि त्याच बरोबरीने त्यात कोर्टासमोर पीडित तरुणीचा जबाब देखील नोंदवण्याचं काम सुरू आहे। जो जबाब ज्याला आपण अतिशय महत्वाचा असेल आणि पुढच्या एकूणच खटल्याच्या दृष्टिकोनातून एक सबळ पुरावा म्हणून गृहीत धरला जाईल। नक्कीच धन्यवाद अरुण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पीडित तरुणीची बदनामी थांबवा यासाठी आता ॲडव्होकेट असीम सरोदे कोर्टामध्ये अर्ज दाखल करणार।